मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात अचानक 65 रुपये अशी वाढ करून सर्वसामान्य जनतेकडून लूट सुरू केली आहे। केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने आजवर किमान 50 वेळा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे। काँग्रेसच्या काळात 400 रुपयावर असणारा गॅस सिलेंडर आज 965 रुपयांवर पोहोचला आहे। तसेच व्यावसायिक सिलेंडरही गेल्या आठवड्यात 150 रुपयांनी महाग झाल्याने 1900 रुपयांवर पोहोचला आहे। त्यामुळे हॉटेलमधील जेवण सुद्धा महागणार आहे। ही गॅस दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी महिला काँग्रेसतर्फे गुरुवारी वर्धा जिल्ह्यात गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले। बहुत हो चुकी महंगाई की मार, बहुत हो चुकी महंगाई की मार। अब मोदी सरकार या नाऱ्याला घेऊन हे सरकार 2014 मध्ये सत्तेत आलं। त्यावेळेस आमचा महिलांचा गॅस 400 रुपयामध्ये होता आणि या सरकारने हा गॅस 900 रुपयामध्ये केला आणि अजून पुन्हा 900चा तर केलाच, त्याच्यामध्ये अजून आता 60 रुपयांनी भर पाडली। हे सरकार महिला विरोधी आहे, पूर्ण महागाई वाढवली आहे, प्रत्येक वस्तूवर जीएसटी लागलेला आहे। अशा सरकारचा आम्ही महिला काँग्रेस निषेध करतो। खोटारडे सरकार आहे, योजनाबाज सरकार आहे। लड़की बचाओ लड़की पढ़ाओ हे नारे देत, फक्त नारे देत हे निवडून आले आहे। घोटाळेबाज सरकार आहे। या सरकारचा आम्ही महिला काँग्रेस निषेध करतो।